असं आहे की मुळात हा लढा पतपेढीचा नसून गेले अनेक वर्ष शिवसेना आजची UBT यांनी BSTमध्ये जे कामगार विरोधी आणि एकूणच खाजगीकरणाचं धोरण चालवलेलं आहे त्या धोरणाविरोधात कामगारांनी नोंदवलेला हे मत आहे। आणि हा लढाच त्याचा होता की ज्या पद्धतीने आपण सर्वजण बघत आहात की BSTची जी दशा आज झालेली आहे त्या दशेला पूर्णतः शिवसेना आणि त्यांची बेस्ट कामगार सेना ही युनियनच जबाबदार आहेत। ते कमिटीमध्ये असताना अनेक वर्ष त्यांनी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी या BSTचं नुकसान केलेलं आहे। आणि ही जी निवडणूक आज जवळपास 9 वर्षानंतर झाली त्याच्यामध्ये आम्ही कामगारांकडे जाताना कारण की अनेक वर्ष हे आपण कामगारांचं लढा लढत आलेलो आहोत, कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढत आलेलो आहोत आणि तोच मुद्दा कामगारांपर्यंत नेला आणि कामगारांनी नोंदवलेलं हे मत आहे। आपण बघितलं सेना आणि मनसे यांची युती या सगळ्या निवडणुकी दरम्यान होती। मोठं आव्हान वाटत होतं कारण ज्या प्रकारे हाईप होती, दोन भाऊ एकत्र दोन म्हणजे बंधूंची युती आणि दुसरीकडे भाजप प्रणित संघटनांची युती। मला असं वाटतं मी परत हेच सांगेन की दोन भाऊ एकत्र आले की नाही हा प्रश्न नाही आहे। मुळात जर तुम्ही लोकांसाठी कामगारांसाठी जर काम कराल तर मग तुम्ही एकटे असाल तरी तुम्हाला निवडून दिलं जातं, हे आज कामगारांनी दाखवून दिलेलं आहे। आणि एवढ्या वर्षाच्या लढायांमध्ये आम्हाला नेहमीच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जेव्हा ते लीडर ऑफ ऑपोजिशन होते तेव्हा सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे। माननीय आशिषजी शेलार यांनी नेहमीच BSTच्या कामगारांसाठी आम्हाला मदत केलेली आहे। आता हल्ली सुद्धा 6 ऑगस्टला कारण की आम्ही या निवडणुकीत फार उशिरा प्रचाराला उतरलो कारण 6 ऑगस्टला कामगारांना ग्रॅज्युटी मिळाली, म्हणजे 3 वर्ष झाली आहेत रिटायर होऊन ग्रॅज्युटी मिळालेली नाही, त्याचा मोठा मोर्चा होता आझाद मैदानावर आणि त्यावेळेला सुद्धा माननीय आशिषजींनी आमची मदत केली, कामगारांना मदत केली। तर एकूणच कामगारांसाठी काम केलेलं आहे त्याची पोचपावती आहे। जसं तुम्ही म्हणताय की देवेंद्र फडणवीस असतील, आशिष शेलार असतील, त्यांनी आपल्या मागण्यांना जे काही मागण्या होत्या त्याला यश मिळालं। दुसरीकडे भाजप प्रणित मी म्हणलं की समृद्धी सहकार पॅनल, सहकार समृद्धी पॅनल होतं आणि तुमची ही संघटना होती, त्याच्यामुळे तुम्ही भाजपमध्ये प्रवेश 2024 साली केला होता। त्याच्यामुळे ही जी संघटना आहे तुमची ती भाजप प्रणित संघटना म्हणायची की भाजपपासून मुक्त असलेली ही संघटना? आमची संघटना कोणत्याही पक्षाची संलग्नित नसते। 1946 ची संघटना आहे। या संघटनेमध्ये अनेक नेते म्हणजे माननीय जॉर्ज फर्नांडिस हे अध्यक्ष राहिलेले आहेत, माननीय शरदरावजी हे सरचिटणीस राहिलेले आहेत आणि हे सर्व कामगार नेते अनेक पक्षांमध्ये माननीय जॉर्ज फर्नांडिस हे NDAचे इस्रा होते, डिफेन्स मिनिस्टर होऊन गेले। पण आणि नेहमी एक राहिलं की ही कामगारांची संघटना आहे, कामगारांसाठी काम करते आणि त्याच उद्देशाने आम्ही काम करतो। सर आताच प्रसाद लाड यांची देखील पिस झाली, त्यांचं असं म्हणणं की तुम्ही हे भारतीय जनता पक्षाचे विचार मानणारे तुम्ही असं त्यांचं म्हणणं आहे। मी ज्या पक्षात आहे नक्कीच त्या पक्षाचे विचार मानतो आणि जे काही मदत या पक्षाकडनं एकच हेतू असतो कामगार संघटनांचा, जे रावसाहेब ज्या वेळेला NCPत होते 10 वर्ष तर त्यांनी पूर्ण जी काही त्या पक्षाची मदत आहे ती मदत घेऊन कामगारांसाठी न्याय घेण्याचं काम रावसाहेबांनी नेहमी केलं होतं। त्याच पद्धतीने आज सुद्धा भारतीय जनता पार्टीचं जेवढं मी आत्ताच बोललो की माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि आशिषजी शेलार हे नेहमीच कामगारांसाठी आम्हाला मदत करतात, कामगारांच्या न्याय हक्क मिळवण्याकरिता मदत करतात, तर नक्कीच त्याचा फायदा होतो। दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे खूप चर्चेत आलेली ही निवडणूक, परंतु त्या ठाकरे बंधूंना भोपळही फोडता आला नाही, अशी काय किमया साधली किंवा असं काय केलं तुम्ही जेणेकरून तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळालं? आम्ही फक्त कामगारांच्या हिताचं काम नेहमी करत आलेलो आहोत आणि मला असं वाटतं की कोणीही एकत्र आलं पण जर त्यांनी कामगार क्षेत्रामध्ये कामगारांचं हित बघितलं नाही तर त्यांना असेच भोपळे मिळणार। सामंत असं म्हणतायत की पैशामुळे आम्ही कुठेतरी कमी पडलो, जर पैसे असते तर मला असं वाटतं ते जे बोलतात त्यांनी स्वतः विचार करावा, कारण 9 वर्ष सोसायटी जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्या आधी
25 वर्ष त्यांच्याकडे कमिटी BSTची कमिटी राहिलेली आहे, तिथे जो त्यांनी स्वतःहून भ्रष्टाचार केलेला आहे. आता जे मी बोललो ग्रॅज्युटीचे पैसे 3 वर्ष दिले गेलेले नाहीत रिटायर होऊन लोकांना, हा ग्रॅज्युटीचा पैसा ते जेव्हा कमिटीत होते, शिवसेनाकडे कमिटी होती त्यावेळेला ग्रॅज्युटीचा पैसा ज्याला हात लावायचं नसतं तो ग्रॅज्युटीचा पैसा त्यांनी त्यांच्या ठेकेदारांना आणि बाकी लोकांना वाटण्यामध्ये लावला आणि आज कामगारांना त्यांच्या हक्काची ग्रॅज्युटी मिळत नाही. तर मला असं वाटतं की सुहास सामंतांनी अशा गोष्टी बोलू नयेत. संजय राऊत तर म्हणतात की काही झालं तरी ठाकरे ब्रँड हा काही संपुष्टात येणार नाही महाराष्ट्रात. ब्रँड अनेक असू शकतील पण जो कामगार हिताचं काम करेल तोच टिकेल कामगार क्षेत्रामध्ये आणि एकूणच मुंबई शहर आणि महाराष्ट्रामध्ये जो जनतेचं काम करेल तोच टिकेल. तुम्ही त्याचा पाठपुरावा करत होता त्यावेळेस तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला? असं आहे की तुम्हाला जर आठवत असेल 2017 मध्ये माननीय उद्धवजींनी सांगितलं होतं की ते BSTचं विलिनीकरण BSTचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करतील, पण ते मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांनी केलेला नाही. दुसरं BSTच्या गाड्या स्वमालकीच्या गाड्या कमी होत चाललेल्या आहेत. आता नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये फक्त 250 गाड्या शिल्लक राहतील. 2019 मध्ये आमचा MOU आहे बेस्ट वर्कर्स युनियन आणि BSTचा की स्वमालकीच्या 3337 बसगाड्या राखल्या गेल्या पाहिजेत. 2019 जूनचा MOU आहे, ते नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये मुख्यमंत्री झाले, BSTची कमिटी त्यांच्याकडे होती, महानगरपालिका त्यांच्याकडे होती आणि स्वतः मुख्यमंत्री होते, तरी 2.5 वर्षामध्ये एक साधी नवीन बसगाडी त्यांनी विकत घेतली नाही. सातत्याने कॉन्ट्रॅक्ट्स देत राहिले आणि आज जी आपण BSTची हालत बघत आहोत, जी दशा बघत आहोत, ती फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे झालेली आहे. याखेरीज भाजपने किंवा फडणवीसांनी तुम्हाला कशा पद्धतीने सहकार्य केलं आणि तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या का त्याच्यामध्ये? अनेक गोष्टी. जो 11 जून 2019चा MOU झाला ज्याच्यामध्ये 2007 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांचे पण 20% म्हणजे जवळपास त्यांचा त्याच एका वेळेला 7-7.5 हजाराने पगार वाढला. ते कर्मचारी जे त्यावेळेला 14,000 होते आज 45,000च्या वर पगार घेत आहेत. त्या याच्यासाठी माननीय देवेंद्रजी माननीय आशिषजींनी त्यावेळेला सुद्धा आम्हाला मदत केली होती. तो एक भाग. दुसरा आता कोविडचा भत्त्याचा विषय आहे. ज्या वेळेला कोविड महामारी आली BSTच्या कर्मचाऱ्यांचा समावेश कोविड भत्त्या मिळणार नाही असं होतं, कारण ते फक्त सफाई कामगारांना मिळेल आणि मेडिकल स्टाफला मिळेल असं सांगितलं गेलं होतं. आम्ही त्यावेळेला देवेंद्रजी आम्ही आंदोलन पुकारलं बेस्ट वर्कर्स युनियनने कोविडच्या याच्यामध्ये. टीकाही झाली की कोविडमध्ये तुम्ही आंदोलन पुकारलंय, पण देवेंद्रजी हे त्यावेळेला लीडर ऑफ ऑपोजिशन होते 2019 मध्ये आणि त्यावेळेला त्यांची भेट घेतली आणि त्यांनी तातडीने इव्हन त्यावेळेला सुद्धा त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि 3-4 दिवसात आम्हाला कोविडचा भत्ता लागू केला गेला BSTच्या कर्मचाऱ्यांना. असे अनेक वेळा. आता ग्रॅज्युटीच्या वेळेला सुद्धा 6 ऑगस्टला मोर्चा होता आणि आम्ही माननीय आशिषजींशी भेट घेतली. त्यांनी तातडीने आयुक्त महानगरपालिका यांच्याशी बोलले. आयुक्तांबरोबर आमची भेट झाली आणि त्याच पद्धतीने आयुक्त त्याच वेळेला बोलले होते की आम्ही 11 तारखेला आम्ही एक 100 कोटी BSTला देऊ. आम्ही म्हणालो तर थोडं जास्त द्यावेत, तर ते म्हणाले ठीक आहे मी करतो आणि सुमारे 150 कोटी रुपये मला वाटतं 12 तारखेला 11 की 12 तारखेला BSTला देण्यात आले. तर सातत्याने जेवढी मदत, पण जी अवस्था शिवसेनेने एवढ्या वर्षाच्या राज्यामध्ये BSTची करून ठेवलेली आहे त्याला सुधारण्याकरिता भरपूर काम आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की देवेंद्रजी आणि आशिषजी या सर्व गोष्टींमध्ये मदत करतील. कुठेतरी ज्या पद्धतीने ठाकरे बंधू एकत्र आले, छुप्या पद्धतीने भाजपने सुद्धा इतर जे पॅनल उभे केले गेलेले होते, त्यामध्ये तुमचं पॅनल असेल किंवा अल्पसंख्याकांचं पॅनल असेल, हे एकत्रित अप्रत्यक्ष जी मोड बांधली गेली ती ठाकरेंना दूर ठेवण्यासाठीच केली गेली होती का? बिलकुल नाही. असं आहे, मी आधीच म्हणालो की बेस्ट वर्कर्स युनियन ही 1946ची युनियन आहे. याच्या आधी अनेकदा पतपेढ्यांच्या निवडणुकामध्ये आम्ही निवडणूक लढलेली आहे, निवडणूक जिंकलेली आहे. 2006 ते 2011 रावसाहेब जिंकले होते, रावसाहेबांचं पॅनल जिंकलं होतं. 2011 ते 2016च्या या कालावधीत सुद्धा बेस्ट वर्कर्स युनियनचं पॅनल जिंकलेलं होतं. त्यामुळे बेस्ट वर्कर्स युनियन कारण की BSTची क्रेडिट सोसायटी आहे
आणि आम्ही नेहमीच हे निवडणुका लढत आलेलो आहोत. या पुढचं चॅलेंज नेमकं काय असणार? कारण आधीच आपण बघतोय डबघाईला आलेलं बेस्ट प्रशासन आहे, अनेक अर्थांनी अडचणी समोर आहेत. तुमचं टार्गेट नेमकं काय असेल? आमचं टार्गेट आहे की एकूण BST मध्ये स्वमालकीच्या 3,337 बसगाड्या आल्या पाहिजेत. मुंबई महानगरपालिका मदत करतेच, पण फार मोठी मदत लागणार आहे एकूण डेडिकेटेडली BSTला मदत करण्यासाठी. कारण की मी जसं सांगितलं, फंड्स त्यांनी सर्व आधीच शिवसेनेच्या कमिटीने वाईपआउट करून टाकलेले आहेत. त्यामुळे फंड्स येणं आणि ही पूर्ण जगामध्ये नावाजलेली जी सेवा आहे, अत्यावश्यक सेवा आहे, त्याला त्याच्या आधीचा जो मान सन्मान होता आणि लोकांना ज्या पद्धतीने सेवा देत होती ही BST, त्या ह्याला आणून त्याला तिकडे आणावं लागेल आणि ते एक मेजर चॅलेंज असणार आहे. कामगारांचे अनेक प्रश्न आहेत. रखडलेला वेतन करार आहे किंवा आज रिटायर झालेल्या लोकांना ग्रॅज्युटी मिळत नाही आहे, तो एक प्रश्न आहे. आणि सर्वात मोठा आहे की BSTचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणं. हे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि नक्कीच हे सर्व प्रश्न हे राजकीय आहेत आणि हे राजकीय पातळीवर सोडवले गेले पाहिजेत आणि आम्हाला आशा आहे की येणाऱ्या काळात हे होतील. शिर्डीमध्ये जो अपहार झाला त्याची EOWची चौकशी सुरू झालेली आहे. आता तुमचं पॅनल आल्यानंतर ही चौकशी अशाच पद्धतीने सुरू राहून काही कॉन्क्लुझिव्ह एंडला येणार आहे का? आम्ही आमच्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये जे वचननामा आहे त्या वचननाम्यामध्ये सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की ह्यांनी जो काही भ्रष्टाचार केलेला आहे एवढ्या 9 वर्षामध्ये त्याची चौकशी करणार हे आमच्या वचनामध्येच आहे. कारण की हा शेवटी पैसा आहे कोणाचा? हा पैसा कामगारांचा आहे आणि कामगारांचा पैसा जर तुम्ही भ्रष्टाचार करून आणि स्वतःच्या मौजमस्तीसाठी जर उधळणार असाल तर त्याची चौकशी फक्त चौकशी नव्हे, जर त्याच्यात आढळलं तर त्यांच्याकडनं वसूल सुद्धा केलं पाहिजे, कारण हा कामगारांचा पैसा आहे. शशांकजी, थोडक्यात एक सांगा, मी उशीर आलो मात्र. एकंदरीत तुम्हाला घवघवीत यश बेस्ट पतपेढी निवडणुकीत मिळाली, थोडक्यात प्रतिक्रिया. हा विजय जो आहे हा कामगारांचा विजय आहे आणि शिवसेना म्हणजे आजची UBT यांनी अनेक वर्ष सत्तेत राहून BST कमिटीमध्ये महानगरपालिकेमध्ये जो खाजगीकरण आणि कामगार विरोधी जे काही कामं केलेली आहेत त्याच्या विरोधात नोंदवलेलं मत आहे. बॅलेट पेपरवरती या निवडणुका घेतल्या होत्या, त्याच्यामध्ये तुम्हाला एकंदरीतच घवघवीत यश मिळताना पाहायला मिळतंय. प्रसाद लाड यांनी तुम्हाला समर्थन किंवा एकंदरीत तुमच्याशी वार्ता करण्याची पण गोष्ट केली आहे. कामगारांसाठी आम्ही एकत्रितपणे, माझंही मत आहे, कारण की ही शेवटी पतपेढी कामगारांची आहे. कामगारांसाठी सर्व वेलफेअर मेजर्स आणि सर्व योजना राबवणं गरजेचं आहे, तर एकत्रित आम्ही काम करणार. ठाकरे ब्रँडच्या एकंदरीतच आव्हान होतं तुम्हाला आणि त्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला मिळालेलं घवघवीत यश पाहता एकंदरीतच बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या होत्या, त्यामध्ये तुम्हाला मिळालेलं यश कसं पाहताय? शरद रावांचं किती महत्व यामध्ये आहे? नक्कीच योगदान आहे रावसाहेबांचं. रावसाहेबांनी ही BST त्याचा कामगार जगवण्याचं आणि वाढवण्याचं काम केलेलं आहे आणि तेच परंपरा बेस्ट वर्कर्स युनियन आणि मी पुढे नेणार. ठाकरे ब्रँडचं किती आव्हान होतं? मी आधीच म्हणालोय, ब्रँड तेव्हाच असतो, ब्रँड लोक बनवतात. तुम्ही जर लोक आणि कामगारांसाठी काम केलं नाही तर तीच लोक तुमचा ब्रँड संपवण्याचंही काम करतील, असं माझं मत. शेवटचा प्रश्न, तुम्ही कोणत्याही पॉलिटिकल पार्टीशी कनेक्ट संघटना नाही असं म्हणता येईल, पण भाजपच्या नेत्यांचं तुम्ही धन्यवाद म्हणतात, तर एक अप्रत्यक्षरित्या भाजपची मदत आपल्याला निवडणुकीत झाली का? कारण त्यांचं एक पॅनल होतं, अर्थात त्यांचं पॅनल होतं, त्यांनी निवडणूक लढली, त्यांची 7 जागा आल्या आणि तुमच्या 14 जागा आल्या. असं आहे की आम्ही कामगार संघटना म्हणून, मी जसं म्हणालो, आमचे सर्व प्रश्न राजकीय असतात आणि हे जे कोण राजकीय नेते 2017ला ज्या वेळेला 7 ऑगस्टला संप झाला होता, मातोश्रीवर उद्धवजींबरोबर वाटाघाटी करून तिथे समझोता करण्यात आला, तर त्यांनी ज्या वेळेला आम्हाला काही आश्वासनं दिली आणि तर आम्ही त्याचं क्रेडिट त्यांना देण्याचं काम केलं. कारण की आमचं म्हणणं आहे, जो कामगारांसाठी काम करेल किंवा कामगारांच्या विषयांना घेऊन मदत करेल किंवा त्यांचे प्रश्न सोडवेल, आम्ही त्यांना त्यांचा क्रेडिट देणार. पण त्याच्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे. तुम्ही काम नाही केलं आणि उगाचच क्रेडिट. आणि म्हणून देवेंद्रजी आणि आशिषजींनी जिथे जिथे, मी फक्त असंच नाही सांगितलं, मी तुम्हाला इन्स्टन्सेस दिले की ज्या ज्या वेळेला त्यांनी कुठे कुठे आम्हाला मदत केली. शशांकराव हे भाजपमध्ये आहेत, त्यामुळे तुम्ही जिंकलात म्हणजे आम्ही जिंकलो, अशा प्रकारे भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. तुझी प्रतिक्रिया मी भाजपात आहे
आणि नक्कीच मी आधीच सांगितलं की भाजपाची मदत घेऊन पक्ष आहे आणि पक्षाचे धोरणं कामगारांच्या हिताचे आहेत आणि ते धोरणं घेऊन कामगारांच्या हिताचं काम करणार. खरं तर या दरम्यान आणखीन एक प्रश्न तयार झालाय तो म्हणजे या बेस्टच्या निवडणुकीला महत्त्व दिलं गेलं कारण बेस्टचे जे भूखंड आहेत ते कुठेतरी युती सरकारच्या नजरेमध्ये आहेत आणि त्याकरताच ठाकरे विरोधात ही मोठ बांधण्यात आली होती. बेस्टचे भूखंड आणि त्या भूखंडाचं श्रीखंड कोण लाटणार याची चर्चा आता सुरू होती. मुळात असं आहे की मी जे बोललो आधी की BST मध्ये खाजगीकरण आणण्याचा डाव आणि किंवा आणलं गेलं हे शिवसेनेने आणलेलं आहे आणि हे 2018 सालापासून त्यांनी म्हणजे त्यांचे मनसुबे आधीपासून होते पण 2018 सालामध्ये त्यांनी आणलं पहिल्यांदा खाजगीकरणाचं पूर्ण तोपर्यंत खाजगी कॉन्ट्रॅक्टर्स आलेले नव्हते आणि ज्या लोकांनी खाजगीकरण आणलं ज्या लोकांनी स्वतःच्या बस वाढवल्या नाहीत आता मी म्हणालो आमचं MOU आहे आमचं एग्रीमेंट आहे की 3,337 बसगाड्या BSTने स्वमालकीच्या राखल्या गेल्या पाहिजेत पण ते केल्यानंतर 2.5 वर्ष शिवसेनेचं सरकार होतं माननीय उद्धवजी हे मुख्यमंत्री होते BST कमिटी त्यांच्याकडे होती महानगरपालिका त्यांच्याकडे होती एवढं असताना जर त्यांनी एकही गाडी स्वमालकीची घेतली नाही फक्त कॉन्ट्रॅक्ट्स गाड्या आणल्या आणि त्याचे उद्घाटन केले तर इंटेन्शन क्लिअर होतं की कोणाला काय करायचं. शशांकजी, प्रसाद लाड यांनी रिकाउंटिंगची मागणी केली आहे तसं पत्र पण दिलंय काही जागा आमच्याकडे येऊ शकतात असा त्यांचा विश्वास आहे. नक्कीच जे लढतात गेल्या वेळेला आम्ही लढलो होतो आम्ही असं पत्र दिलं होतं की रिकाउंटिंग घ्यावी लोकांना वाटतं उमेदवार असतात भरपूर मोठी संख्या असू शकते आमचेही असतील त्यांचेही असतील त्यांनी मागणी करण्याचा अधिकार प्रत्येकाने की जो उमेदवार लढतो त्याला असं वाटत असेल की मला हे थोडीशी मतं जास्त मिळू शकले मला आशिषजींचा शुभेच्छाचा फोन आला अनेक नेत्यांचे फोन आले आणि अनेक पक्षातनं फोन आले जे कामगारांचा हितचिंतक आहेत त्यांचे फोन नक्कीच आले. जी आज जो चुनाव हुआ है किस नजरिए से आप देखते हैं आपको कामयाबी मिली है इसमें? हमें लगता है कि ये शिवसेना ने सालों साल BST में जो निजीकरण किया है जो कामगार विरोधी धोरण उन्होंने लिया है उसके खिलाफ कामगारों ने दिया हुआ अपना मत है. दोनों ठाकरे ब्रदर्स को लेकर जो एक हवा बनी थी इस इलेक्शन से पहले इलेक्शन कोई भी छोटा नहीं होता लेकिन किसी की हैसियत का पैमाना तय करने के लिए ये इलेक्शन शायद काफी है क्या कहना चाहेंगे? नहीं मुझे ऐसा लगता है कि मैंने अभी पहले भी कहा था कि जो कामगारों के लिए जो लोगों के लिए काम करेगा उसको लोग और कामगार चुन के देंगे जो कितना ही बड़ा ब्रांड क्योंकि ब्रांड ये लोग और कामगार ब्रांड बनाते हैं आपको अगर आप उनके हित में नहीं काम करेंगे तो वही लोग आपका ब्रांड खत्म करेंगे. चुनौतियां क्या क्या रहेंगी आपके सामने आती? अभी BST को पूरी तरह से बचाना उसकी गाड़ियां बढ़ाना कामगारों के हित के काम करना कामगारों को अच्छा वेतन और बाकी सुविधाएं दिलाना ये सबसे बड़ा काम होगा हमारा. कुछ ऐसी खामियां बताइए जो उनके वक्त में हुई हो जो आप अभी उसको प्रायोरिटी पे लेंगे. उनके समय पर पूरी तरह से कॉन्ट्रैक्ट्स दिए गए खुद की गाड़ियां जो पहले 3,500 के करीब गाड़ियां थी आज नवंबर के महीने 2 महीने के बाद 250 गाड़ियां सिर्फ बचेंगी वो सारा जिम्मा जो है वो शिवसेना और उनके यूनियन पर जाता है. कर्मचारियों की ग्रेजुटी को लेकर आपने सवाल उठाया था. ऐसा है कि कर्मचारी रिटायर होने के बाद उनको उनकी ग्रेजुटी 1 महीने के अंदर देना चाहिए ऐसा कानून है लेकिन और उसका पैसा अलग से रखना चाहिए उसका वो जो ग्रेजुटी का फंड है वो इस्तेमाल नहीं होना चाहिए. इनकी जितने साल ये आज की बात नहीं है जब ये कमेटी में थे तब से उन्होंने वो फंड अपने कॉन्ट्रैक्टर्स और बाकी लोगों को देने के लिए इस्तेमाल किया गया है उनके से और उसके वजह से आज कोई फंड ही नहीं बचा. तो जो रिटायर होते हैं कर्मचारी उनको वो ग्रेजुटी एक बड़ा सहारा होता है और आज 3 साल अभी 2022 से जो रिटायर हुए हैं अभी तक उनको ग्रेजुटी नहीं मिली. तो ये बहुत दुख की बात है और ये सब किया धरा उनका है. तो ये इस तरीके से अगर काम करेंगे तो कामगार आपको कभी खड़ा नहीं करेंगे. शशांक जी पिछले साल आपने बीजेपी में प्रवेश किया और भले ही आपने इस चुनाव में स्वतंत्र पैनल जो है वो उतारा था लेकिन ये जीत जो है ये बीजेपी की ही जीत है ऐसा अब कहा जा रहा है क्या आप सहमत हैं इससे? ऐसा है कि मैंने पहले ही कहा था कि आपको कि हमको हर बार कामगारों के विषय पर माननीय देवेंद्र जी और आशीष जी ने हमेशा मदद की
और उनके मदद के बगैर जो कुछ हम आज हासिल कर पाए हैं और आगे चल के जो हासिल करना है वो करना पॉसिबल नहीं होता, वो कर नहीं पाते हम। तो जो कुछ मिला है उनमें उनका बहुत बड़ा योगदान है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।